हॅलो. 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 हा. तर आपण आपल्या लाईव्हला सुरुवात करतोय. नमस्कार, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आम्ही वराळीकर या फेसबुक पेजमध्ये स्वागत करते. महिला दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण अनेक विविध क्षेत्रातल्या महिलांना भेटत आहोत आणि त्यांच्या क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल आपण माहिती घेत आहोत, त्यांच्या मुलाखती घेत आहोत. तर आज आपल्या सोबत आहेत आयुर्वेद आणि योगामधील तज्ञ डॉक्टर पूजा भिंगारडे. सो पहिल्यांदा वेलकम मॅम, तुमचं आमच्या फेसबुक पेज वरती स्वागत आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो नक्कीच मच. आज आपण आज आपण महिला आहोत. आपण महिलांचं सध्या आपलं आयुष्य खूप धावपळीचं झालंय आणि त्यामध्ये कुठेतरी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होताना पाहायला मिळतंय आणि त्यामुळे आपल्याला अनेक प्रॉब्लेम्स आहेत. महिलांना स्पेशली मुलींना ते अनेक त्यांच्या शारीरिक म्हणा मानसिक म्हणा अनेक प्रॉब्लेम्स त्यांना भेडसावत असतात. तरच आपण त्याच सगळ्यांवरती आपण बोलणार आहोत. तर आपला सगळ्यात म्हणजे पहिला प्रश्न असा आहे की काय सांगाल स्त्रियांच्या आरोग्याबद्दल, म्हणजे स्त्रियांनी त्यांचं आरोग्य कशा प्रकारे सांभाळायला पाहिजे? नक्कीच कोमल. ऍक्च्युली स्त्रियांचं आरोग्य हा एक खूप मोठा विषय आहे सध्या आणि स्त्रियांनी नक्कीच त्यांच्या आरोग्याची खूप जास्त काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणजे सर्वात महत्वाचा भाग जो घरातील असतो तो स्त्रिया हा असतो. म्हणजे तिचं जर आरोग्य व्यवस्थित असेल तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य सुरक्षित बरोबर. राहील किंवा ते चांगलं राहील. तर आणि हे आरोग्य नुसतं शारीरिक नसून ते शारीरिक प्लस मानसिक म्हणजे दोन्ही स्वास्थ्य असणं आवश्यक आहे. आपण जस्ट शारीरिक दृष्टीने न बघता मानसिक दृष्ट्याही त्याचा विचार करायला पाहिजे, कारण सध्याच्या काळात मानसिक आजार बरेच वाढत आहेत किंवा स्ट्रेस खूप जास्त आहे, अँझायटी खूप आहे आणि त्याचे परिणाम अल्टिमेटली शारीरिक संस्थेवरती होऊन आणि मग त्यातून आजार निर्माण होत आहेत. अशी कंडिशन सध्याची आहे. त्यामुळे नुसतं शारीरिक स्वास्थ्य न राखता आपण दोन्हीकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे. तर नक्कीच तुम्ही त्याच्यासाठी म्हणालात. हा हा जसं की नक्कीच तुम्ही मॅम म्हणालात की स्त्रियांचं शारीरिक दृष्ट्या मानसिक आरोग्य राखणं सुद्धा गरजेचं आहे. पण कसं होतं ना, ही जीवन आता सध्या आपलं खूप धावपळ झालंय. म्हणजे आज मला असं वाटतं 100 पैकी सरासरी 70 ते 80% महिला या जॉब वगैरे करतात आणि मग जॉब सांभाळून आणि घर सांभाळून या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स एक त्यांना करावा लागतो. तर एक जेन्युइनली मला पडलेला प्रश्न असा आहे की मॅम, की आपण मानसिकदृष्ट्या आपलं संतुलन कसं राखू शकतो? त्यासाठी आपण काय करायला पाहिजे? मानसिकदृष्ट्या संतुलन राखण्यासाठी एकतर पहिलं सर्वात महत्वाचं म्हणजे एकतर आपण स्त्रियांचा आहार सुधारला पाहिजे. म्हणजे जनरली कसं होतं की घरात सगळे जेवल्यानंतर स्त्री जेवणार म्हणजे बाई जेवेल किंवा काही उरलेलं लेफ्ट ओव्हर फूड असेल तर ते तिनेच खाल्लं जातं नेहमी. तर त्याच्या कुठे ना कुठेतरी जाऊन शरीरावरती परिणाम होतो. आणि मानसिक स्वास्थ्य म्हणाल तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे आपल्या ज्या काही हॉबीज असतात त्या आपण करू शकतो, फॉलो करू शकतो किंवा योगासारखे जे काही प्राणायाम वगैरे यासारख्या योगासनं अशी बरेच गोष्टी आहेत की ज्या आपण फॉलो करू शकतो. म्हणजे दिवसातला एक अर्धा एक तास स्वतःसाठी काढून या गोष्टी जर फॉलो केल्या तर नक्कीच मानसिक स्वास्थ्य सुधारायला आपल्याला मदत होईल. ओके. नक्कीच मॅम, तुम्ही म्हणताय तसं ते अगदी बरोबरच आहे आणि खरंच आपल्यामध्ये आपल्या महिलांमध्ये, स्त्रियांमध्ये जर बदल करायचा तर आपल्याला आपण कारण की कसं असतं ना, बहुतेकदा असंच होतं की हा चल हे शिळं राहिलं, आपण हा चल आपण आहोत तर आपण खाऊया, फेकून कुठे देणार, असं शक्यतो महिला विचार करतात. त्यानंतर माझा पुढचा प्रश्न असा आहे की मुली जेव्हा वयात येतात तेव्हा नेमका त्यांच्या शरीरामध्ये, त्यांच्यामध्ये कशा प्रकारे बदल घडत असतात? येस, नक्कीच याच्याबद्दल मार्गदर्शन करते मी. कसं आहे की स्त्रियांच्या लाईफमध्ये जनरली 4 स्टेजेस असतात मेन, म्हणजे ज्याच्यामध्ये हॉर्मोनल चेंजेस घडून येतात. म्हणजे त्यातली फर्स्ट स्टेज आहे एकतर गॉड्स गिफ्ट आहे की म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या शरीरामध्ये आपल्याला एक रिप्रोडक्शन साठी देवाने अशी संस्था केली आहे किंवा अशी एक तरतूद करून ठेवली आहे की त्यामुळे स्त्रिया ऑलवेज स्पेशल आहेत या गोष्टीसाठी येस, येस. आणि नेहमीच राहतील.
आणि आता स्त्रियांच्या आयुष्यात 4 मेन स्टेजेस असतात. म्हणजे त्याची पहिली स्टेज आहे ती प्युबर्टी, म्हणजे मेनार्क असं आपण म्हणू शकतो, ज्यावेळी पाळी सुरू होते. किंवा ती नुसतीच पाळी इतकं मर्यादित न राहता ते डेव्हलपमेंटल स्टेज असते, की ज्याच्यामध्ये काही शरीरामध्ये हॉर्मोनल चेंजेस घडून येतात, काही बदल घडतात, म्हणजे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स निर्माण होतात, म्हणजे ब्रेस्ट डेव्हलपमेंट होते किंवा प्युबिक किंवा अंडरआर्म्स हेअर होतात, हाईट वाढते किंवा मॅच्युरिटी लेवल वाढते. तर ती एक स्टेज असते. त्याच्यानंतर पुढची एक स्टेज असते जी रिप्रोडक्टिव्ह एज, म्हणजे जी रिप्रोडक्शनची, ज्याच्यामध्ये बेबीला आपण म्हणजे कन्सीव्ह करतो किंवा प्रेग्नन्सी, ही एक स्टेज असते. त्याच्यानंतर एक पोस्टपार्टम म्हणजे आफ्टर डिलिव्हरी एक स्टेज असते, आणि नंतर एक मिनोपॉज म्हणजे जेव्हा आपली पाळी बंद होते, ती एक स्टेज येते. या चारही स्टेजला शरीरामध्ये काही हॉर्मोनल चेंजेस जे घडून येतात, त्या बदलानुसार शरीरामध्ये अनेक चेंजेस होतात, किंवा त्याच्यातून काही त्या त्या पर्टिक्युलर स्टेजला काही अशा कंडिशन्स किंवा आजार निर्माण होतात शरीरामध्ये. तर त्याची नक्कीच म्हणजे त्या पर्टिक्युलर पिरियडची आपण त्या त्या पद्धतीने काळजी घेणं खूप आवश्यक आहे. अच्छा, म्हणजे आता मग आता मला प्रश्न पडलाय, की मग मुली जेव्हा वयात येतात, म्हणजे एक प्रत्येक मुलीच्या आयुष्याला एक वेगळं वळण देणारा प्रसंग म्हणजे जेव्हा तिला पिरियड्स येतात आणि जेव्हा तिला मासिक पाळी यायला सुरुवात होते. तर नेमकं जेव्हा मुलींना मासिक पाळी येते, तेव्हा तिच्यामध्ये कशा प्रकारे बदल होत असतात? तेव्हा बदल होतात, म्हणजे बरेचदा ब्रेस्ट डेव्हलपमेंट होणं किंवा हाईट वाढणं, ह्यासारख्या गोष्टी म्हणजे शरीरामध्ये फिजिकली परत मेंटली पण त्या गोष्टी अफेक्ट करतात आणि त्या पद्धतीने चेंजेस होत असतात. आता या काळामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी असतात, म्हणजे कधी कधी ते पिरियड्स, आता नॉर्मल एज म्हणजे आयुर्वेदानुसार ही ते 12व्या वयात म्हणजे नॉर्मली स्टार्ट होतात पिरियड्स, किंवा आपण ती फ्लक्च्युएट ठेवू शकतो एज, की 10 ते 16 या वयामध्ये नॉर्मली स्टार्ट होतात. पण कधी कधी ते लवकर होतात, म्हणजे अगदी 7-8 वयामध्ये होतात किंवा लेट होतात, आफ्टर 16, म्हणजे आफ्टर 16व्या वय उलटून गेल्यानंतर. तर त्याची काही स्पेसिफिक कारणं असू शकतात. एकतर ते जेनेटिक, म्हणजे समजा हेरिडिटरी नुसार, म्हणजे समजा आईला किंवा त्यांच्या बहिणीला कोणाला लेट पिरियड स्टार्ट झाला असेल तर त्यामुळे होऊ शकतं. एकतर क्रोमोझोमल डिसऑर्डर्स असतात त्याच्यामुळे होऊ शकतं, किंवा हॉर्मोनल चेंजेस, बरेचदा वरखाली प्रमाणात हॉर्मोन्सचे चेंजेस होतात त्याच्यामुळे होऊ शकतं. तर या पद्धतीने होऊ शकतं. किंवा डिस्मेनोरिया एक अशी कंडिशन आहे की खूप जास्त पेनिंग होतं, म्हणजे पिरियड जेव्हा स्टार्ट होतात किंवा पिरियड स्टार्ट होण्याच्या आधीपासून ते पेनिंग स्टार्ट व्हायला सुरुवात होते, म्हणजे मांड्यांमध्ये दुखणं, पाठीत दुखणं, पोटात दुखणं, किंवा खूप जास्त चिडचिडपणा होणं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याची लक्षणं आहेत. आणखीन कंडिशन्स आहेत की खूप जास्त ब्लिडिंग होणं किंवा कमी ब्लिडिंग होणं, म्हणजे अगदी एखादच दिवस ब्लिडिंग, म्हणजे ह्याही कंडिशन नॉर्मल नाहीये. जे नॉर्मल जी मेन्स्ट्रुअल आपली सायकल असते, म्हणजे जी पाळी असते, ती नॉर्मल 3 ते 5 दिवसांपर्यंत असते, किंवा ओके. मॅक्सिमम 6व्या दिवसापर्यंत. आणि ती जनरली जी सायकल आहे ती 28 ते 30 दिवसांची असते. तर ही जी नॉर्मल कंडिशन आहे, पुढे मागे 1-2 दिवस होऊ शकतात कुणाचे, अगदीच ती 28 दिवस असेल असं नाहीये. 25ही असू शकतात, 30ही असू शकतात. तर या पद्धतीने जर समजा या कंडिशन मध्ये कुठे हॉर्मोन्सचे चेंजेस झाले असतील किंवा बॉडीमध्ये काही चेंजेस झाले असतील, तर याचा परिणाम होऊन त्या पिरियड्स मध्ये वरखाली किंवा म्हणजे पुढे येणं, मागे येणं, या पद्धतीने, किंवा जास्ती ब्लिडिंग होणं, हे सगळ्या कंडिशन्स होऊ शकतात. तर त्याची त्या त्या पद्धतीने आपल्याला काळजी घ्यायला लागते. म्हणजे आयुर्वेदामध्ये कसं रजस्वला परिचर्या म्हणून एक सांगितले, म्हणजे पिरियड्स मध्ये आपण कशी काळजी घेतली पाहिजे. आता जनरली ऍड्स मध्ये वगैरे दाखवतात, आपण बघतो की पिरियड चालू असताना पण तुम्ही सायकलिंग करा, हे करा, उड्या मारा, काही होत नाही वगैरे. पण जनरली इट इज नॉट अवॉइडिंग. तो पिरियड तुम्ही संपूर्णपणे विश्रांती घेणे आवश्यक आहे. म्हणजे असं नाहीये की तुम्ही एका कोपऱ्यातच बसून राहा, जसं पूर्वी आपली प्रथा चालत आली होती. पण अशी जी शरीराला त्रास देणारी काही ऍक्टिव्हिटी आहे ती तुम्ही अवॉइड केली पाहिजे, कारण त्यावेळेला गर्भाशय शोधन होत असतं, म्हणजे युट्रस मधून जे ब्लिडिंग बाहेर पडतं, तर ते गर्भाशय एक शुद्धीकरणाची ती एक प्रोसिजर आहे. तर त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त आराम करणं अपेक्षित आहे. पुन्हा पित्तकर आहार जे तुम्हाला घ्यायचं नाहीये, म्हणजे अगदी उष्ण तीक्ष्ण, म्हणजे समजा आता पाणीपुरीच खाताय कोणीतरी, किंवा असे काही पदार्थ आहे, चायनीज खाताय, हे सगळं तुम्हाला अवॉइड करायचंय आणि जास्तीत जास्त रेस्ट त्या पिरियड मध्ये तुम्हाला घ्यायची आहे. अच्छा. नक्कीच तुम्ही सांगितलंत, पण मला मग असं म्हणायचं की आपल्या स्त्रियांमध्ये किंवा मुलींमध्ये जे हार्मोनल चेंजेस होत असतात, मग ते हार्मोनल चेंजेस होत असताना त्याचे काही दुष्परिणाम वगैरे असतात का? की म्हणजे आपल्या बॉडीवरती त्याचे काही दुष्परिणाम पाहायला मिळतात का?
हो, नक्कीच. म्हणजे आता हॉर्मोन्स म्हणजे नक्की काय? त्याला संप्रेरक असं मराठीत म्हणतात. हॉर्मोन्स म्हणजे बॉडीमध्ये आपल्या काही एंडोक्राईन ग्लँड्स असतात. ज्या ग्लँड्स काही हॉर्मोन्स जे संप्रेरक आहेत, जी सिक्रीट करतात, जे आपल्या बॉडीमधले जे नॉर्मल फंक्शन्स आहेत ते वर्क करायला काम करतात. म्हणजे समजा आपला हार्ट रेट मेंटेन करणं आहे किंवा आपलं नॉर्मल मेटाबॉलिझम जे डायजेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा आपलं स्लीप पॅटर्न किंवा जे बाकीच्या रिप्रोडक्शन वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मेंटेनन्ससाठी आपल्याला त्या हॉर्मोन्सची गरज असते. आता ह्या हॉर्मोन्समध्ये जर कुठे बिघाड झाला म्हणजे ते जास्ती स्त्रवायला लागले किंवा ते कमी स्त्रवायला लागले, या दोन पद्धतीचा बिघाड असू शकतो. तर त्याची त्याची प्रत्येक हॉर्मोन्सच्या डिफेक्टिव्ह कार्यामुळे त्याचे काही आजार निर्माण होतात. म्हणजे उदाहरणार्थ ओबेसिटी असेल किंवा त्यातनं निघालेलं मूड स्विंग्स असतील, हेअर फॉल असेल, नंतर डायबिटीज वगैरे किंवा आता पीसीओडी वगैरे ह्या सगळ्या ज्या कंडिशन्स आहेत किंवा एन्झायटी असू शकते, डिप्रेशन असू शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या हॉर्मोन्सवर कुठे ना कुठेतरी डिपेंड आहेत आणि त्याच्यामुळे हा बॅलन्स राखणं आपल्याला खूप आवश्यक आहे, की तो कुठेही कुठल्याही कारणाने असू दे, तो इम्बॅलन्स शक्यतो आपल्याला टाळायचा आहे, की ज्याच्यामुळे शरीराच्या कुठल्याही भागावर दुष्परिणाम होऊन यातली कुठलीही कंडिशन उद्भवू शकते. असं नाहीये की नुसतं पिरियडशी रिलेटेड असेल, बाकीच्या शरीराशी रिलेटेड पण काही कंडिशन्स आहेत ज्या उद्भवू शकतात. अच्छा. आणि मग आता जसं की तुम्ही म्हणालात की पीसीओडी सारखे प्रॉब्लेम, तर मला असं वाटतं आताच्या काळामध्ये जर जास्त कुठला प्रॉब्लेम असेल तर तो पीसीओडीचा आहे. म्हणजे हल्ली कोणालाही विचारलं की नाही ग मला तर पीसीओडी आहे, अगं मला ही पीसीओडी आहे. तर मग हे एक्झॅक्टली पीसीओडी काय आहे आणि मुलींमध्ये ते कशा प्रकारे मुलींना त्याचा त्रास होत असतो? अगदीच बरोबर बोललीस कोमल. हल्लीच्या काळात पीसीओडी म्हणजे समजा 10 पेशंट आपण 10 मुलींना आपण घेतलं तर त्यातली अगदी 6 ते 7 मुलींना तो त्रास असतो आणि त्या खूप इझिली बोलून जातात पीसीओडी आहे. म्हणजे त्यांनाही माहित नसतं ते एक्झॅक्टली काय आहे. फक्त त्यांना तो रिपोर्टमध्ये दाखवलं जातं की हे पीसीओडी आहे म्हणून ते सांगतात की पीसीओडी आहे. पण एक्झॅक्टली ते काय आहे, ते कशामुळे झालं याची माहिती एक्झॅक्टली त्यांनाही नसते. कधी कधी सिरियसनेस नसतो, कधी कधी खूप लवकरच्या वयात होतो किंवा कधीतरी घरच्यांना म्हणजे आईला वगैरे पण त्याचा सिरियसनेस नसतो बऱ्याचदा. म्हणजे आता नेमका होतो कशामुळे की आपला जो आहार आहे आता हल्लीच्या काळात बऱ्याचदा टिफिन नेणं म्हणजे स्कूल गोईंग असेल किंवा कॉलेज गोईंग असेल तर टिफिन नेणं टाळलं जातं. बाहेरच काहीतरी कॅन्टीन मध्ये खाऊया, मग चायनीजच खाऊया, या पद्धतीने आहार घेतला जातो. जो बाहेरचा जास्तीत जास्त आहार आपण घेतो त्याच्यामुळे एकतर बऱ्याचशा शरीरामध्ये म्हणजे डायजेशनची आपली जी प्रोसिजर आहे मेन ती हॅम्पर होते. परत इम्बॅलन्स होतो हॉर्मोन्सचा म्हणजे पिच्युटरी ग्लँड जी आपली आहे एंडोक्राईन ग्लँड त्याच्यामधून बरेचसे स्त्रियांच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स वरती काम करणारे जे हॉर्मोन्स आहेत ते सिक्रीट होतात. म्हणजे जसं काय प्रोलॅक्टिन आहे, एफएसएच आहे, एलएच आहे. तर ह्या सगळ्या हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स होतो आणि त्याच्यामुळे बरेचसे चेंजेस बॉडीमध्ये होतात ज्याच्याने पीसीओडी हा प्रॉब्लेम उद्भवू शकतो. त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे की आपली जी एक्सरसाइज आपण काहीच करत नाही म्हणजे फिजिकल इनऍक्टिव्हिटी आपण त्याला म्हणू शकतो की आपण काहीच त्याच्यासाठी प्रयत्न करत नाही की ज्याच्यामुळे ह्या प्रॉब्लेम्सला फाटे फुटू शकतात की एक वन ऑफ द रिझन आपण ते म्हणू शकतो. किंवा रात्रीचं जागरण आहे. आता त्याच्यामुळे कसं होतं की आपली मेन पिनियल जी ग्लँड आहे ज्याच्यामुळे स्लीप हॉर्मोन सिक्रिएट होत असतात तर ते कुठेतरी डिस्टर्ब होतात आणि पूर्ण शरीराची जी यंत्रणा आहे ती कुठेतरी बिघाड होते. आता फिजिकल इनऍक्टिव्हिटी बद्दल सांगायचं झालं तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण कार्बोहायड्रेट्स जे घेतो त्याचं डायजेशन झाल्यानंतर ग्लुकोज मध्ये रूपांतर होतं. आता एक इन शॉर्ट एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते कारण हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आता जे ग्लुकोज आपल्या शरीरात जे तयार होतं ते आपले मसल्स यूज करतात एनर्जीसाठी, त्यांना एनर्जी मिळण्यासाठी किंवा त्यांचं कार्य नीट होण्यासाठी. पण हे ग्लुकोज यूज करण्यासाठी त्यांना इन्सुलिनची गरज असते जे आपल्या पॅनक्रियाज मधून सिक्रीट होतं. तर हे इन्सुलिन सिक्रीट तरी होतं पण ते मसल्स युजच करत नाही जर आपली फिजिकल इनऍक्टिव्हिटी राहिली तर. त्याच्यामुळे ब्रेनकडे जो सिग्नल पोहोचतो तो चुकीच्या पद्धतीने पोहोचतो. म्हणजे ब्रेनला असं वाटतं की अजून इन्सुलिनची गरज आहे शरीरामध्ये त्याच्यामुळे अजून इन्सुलिन सिक्रेट केलं जातं आणि मग ते हायपर इन्सुलिनिमिया ही कंडिशन उद्भवते की जे मेन कारण आहे पीसीओडीचं की ज्याच्यामुळे मेल हॉर्मोन्स जास्त सिक्रीट होतात. त्याच्यामुळे जे हिर्सुटिझम वगैरे म्हणजे आपल्या अप्पर लिप्सवर केस येणं किंवा चीनवरती केस येणं म्हणजे ज्या भागामध्ये केस अपेक्षित नाही त्या भागावरती केस येणं
त्याला हिरसुटम असा वर्ड आहे. तर ती कंडिशन होते, किंवा पिरियड्स इरेग्युलर होणं, तर किंवा मूड स्विंग्स होणं ह्यासारखे, किंवा ओबेसिटी म्हणजे वेट गेन होणं, ह्या सगळ्या हम्म. कंडिशन्स उद्भवतात. आणि त्याच्यामुळे हा पीसीओडी, हा पीसीओएस आपण जनरली त्याला म्हणतो, म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. इट इज अ सिंड्रोम, म्हणजे एकच त्याच्यामध्ये सिमटम्स न असता त्याच्यामध्ये 4-5 किंवा असे बरेच सिमटम्स आहेत, किंवा हा ती एकत्र येऊन तो सिंड्रोम बनलाय. म्हणजे पॉली इज मल्टिपल, सिस्टिक बरं. म्हणजे अशा पाण्याच्या गाठी निर्माण होतात, आणि अच्छा. ओव्हेरियन म्हणजे त्या ओव्हरीमध्ये निर्माण होतात. आणि त्याच्यामुळे हा सिंड्रोम म्हणजे अशा छोट्या छोट्या पाण्याच्या ज्या गाठी निर्माण होतात आणि त्या ओव्हरीमध्ये होतात, त्यामुळे ओव्हरी बल्की होते, म्हणजे त्याची जी नॉर्मल साईज आहे त्याच्यापेक्षा ती मोठ्या प्रमाणात म्हणजे वाढते. त्यामुळे ओके. हा सिंड्रोम निर्माण होतो. आणि त्याची ही मेन एक 4-5 कारणं आहेत की ही सगळी लक्षणं, आणि ते जनरली सिरियसनेस नसतो. म्हणजे पुढे जाऊन कधीतरी तो प्रॉब्लेमॅटिक होणार आहे, म्हणजे त्याच्यातनं इन्फर्टिलिटी वगैरे असे काही किंवा अजून काही कंडिशन्स निर्माण होणार आहेत, तेव्हा त्याचा सिरियसनेस येतो किंवा तेव्हा त्याच्यावर ट्रीटमेंट केली जाते. परंतु हम्म. आपण तसं न करता, म्हणजे आधीच जर आपण आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण, म्हणजे योग्य आहार किंवा योग्य प्रकारचा एक्सरसाइज, योग वगैरे ह्या सगळ्या पद्धतीने, किंवा काही शुद्धीकरणाच्या ट्रीटमेंट्स वगैरे असतात त्या पद्धतीने आपण त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच ही कंडिशन रिव्हर्स होऊ शकते. कारण याच्यावर असं कुठलंही स्पेसिफिक असं औषध नाहीये की हे औषध घ्या आणि हे गेलं, असं नाही होणार आहे. तुम्हाला त्याच्यासाठी 100% स्वतःहून प्रयत्न करायचे, तरच ते आणि तरच ते बरं होणार आहे. आणि ते पण होतं बरं. ओके, ओके. हा पण कारण कसं होतं, की आजकाल ना हे पण ऐकायला मिळतं, की अगं तिला ना पीसीओडी आहे त्याच्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम झालाय. तर ते एक्झॅक्टली काय, की खरंच पीसीओडीमुळे गर्भधारणेवरती काही प्रॉब्लेम्स होतात का? की आपल्याला अशा प्रॉब्लेम्सला पण फेस करावं लागतं का? कसं आहे की पीसीओडी आता आपण बघितलं की त्या छोट्या छोट्या पाण्याच्या गाठी होतात. आता या गाठी कसल्या आहेत, म्हणजे आपलं जे ओवम असतं, म्हणजे स्त्री बीज असतं, ते दर महिन्याला त्याची साईज आपली, म्हणजे जेव्हा आपली पिरियड स्टार्ट होतात, म्हणजे समजा आपला पिरियडचा फर्स्ट डे आहे, तर तेव्हापासून ते वाढायला सुरुवात होते. स्त्री बीजामध्ये, स्त्री बीज कोशामध्ये स्त्री बीज वाढायला सुरुवात होते. म्हणजे असे 6-7 स्त्रीबीज कोश स्त्रीबीज वाढायला तिथे सुरुवात होते. त्यातला एखाद दुसरा एक त्याची साईज आपण म्हणू शकतो की असं छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत अशी फॉर्म होते. म्हणजे त्याची नॉर्मल साईज ही 18 ते 20 अशी आपण म्हणू शकतो. की तेवढं ओके. झाल्यानंतर ते 14व्या दिवशी, साधारण 14व्या दिवशी ते स्त्रीबीज कोशातून फुटतं आणि बाहेर येतं. म्हणजे जी आपली ट्यूब असते, फलोपियन ट्यूब आपण जी म्हणतो, त्याच्यामध्ये ते बाहेर येतं आणि ते 24 तास ऍक्टिव्ह असतं. जेव्हा तेव्हा जर आपल्या शुक्राणूशी संबंध आला तर तेव्हा तिथे ती गर्भधारणा होते, आणि नाही आला तर ते डिस्कार्ड होतं. तर ही जी आहे नॉर्मल प्रोसिजर. आता पीसीओडी मध्ये जनरली काय होतं की ही जी साईज वाढायला पाहिजे ओवमची, म्हणजे स्त्री बीजाची, ती वाढत नाही तेवढी, जेवढी आपल्याला गरजेची आहे तेवढी ती वाढत नाही. ती कुठेतरी कमी प्रमाणात राहते, म्हणजे अगदीच ती 10 पर्यंत, म्हणजे ज्याचा काही उपयोग नाही होणार आपल्याला गर्भधारणा होण्यासाठी. तर त्या पद्धतीचे असे खूप सारे फॉर्म होतात आणि ते तिकडेच ओव्हरीमध्ये चिकटून राहतात. ते हां. तिथून फुटून किंवा त्याची साईज न वाढता ते फुटत नाहीत आणि बाहेरही येत नाहीत. त्याच्यामुळे ही प्रोसिजर जी आहे नॉर्मली ती कुठेतरी हॅम्पर झालेली असते. त्याच्यामुळे ती गर्भधारणा होण्यास ते एक इन्फर्टिलिटीचं कारण असू शकतं, किंवा फर्टिलिटी इश्यू तो म्हणू शकतो आपण, की त्याच्यामुळे तिथे प्रॉब्लेम होतो. अच्छा. आणि हे सगळं झालं पीसीओडी. मग पीसीओडी हा आजार होऊ नये म्हणून, म्हणजे मगाशी तुम्ही सांगितलंत, की आपण आजकाल फास्ट फूड वगैरे जास्त खातोय, किंवा त्याच्यामुळे आपल्याला पीसीओडी सारखे आजार वगैरे होतात. तर मग अजून आपण घरगुती उपाय काय करू शकतो, की जेणेकरून आपल्याला या सगळ्या गोष्टी थांबवता येतील, किंवा जर आपल्याला पीसीओडी झालं असेल तर त्याच्यावरती आपल्याला नियंत्रण ठेवता येईल. तर घरगुती उपाय काय करू शकतो पीसीओडीसाठी आपण? घरगुती उपाय असं म्हणण्यापेक्षा आपण थोडीशी आपली लाईफस्टाईल, आपलं डाएट आणि आपला एक्सरसाइज ह्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो नक्कीच. म्हणजे स्पेसिफिक औषध असं म्हणजे गरजच लागणार नाही औषधाची. इन शॉर्ट, की समजा आपण आपला आहार व्यवस्थित घेतोय, म्हणजे जो योग्य आहे, जो फ्रेश फूड आहे, व्हेजिटेबल्स आहेत किंवा फ्रुट्स आहेत, जे काही आपण खाणार आहोत, अगदीच फास्ट फूड खाऊ नका असं माझं म्हणणं नाहीये. केव्हा तरी वन्स इन अ वाईल इज ओके. पण कधीतरी तुम्ही जर पाणीपुरी. वारंवार वन्स इन अ वाईल इज ओके, पण कधीतरी ठीक आहे. पण जर ते आठवड्यातले 4 दिवस तसे असणार असतील तर नक्कीच ते हॅम्पर करणार आहेत. नुसत्याच
पीसीओडी साठी असं नाही, पण इतरही त्यातनं होणारे आजार आहेत, म्हणजे डायबिटीज सारखे आजार हे कॉम्प्लिकेशन म्हणू शकतो आपण, की पुढे जाऊन होऊ शकतात पुढील आयुष्यात. तर ते सगळे आपल्याला टाळण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं आहाराकडे लक्ष द्यायचं आहे. पुन्हा त्याचा टायमिंग, नुसतंच आहाराकडे लक्ष देऊन उपयोग नाहीये. कधीही उठा आणि कधीही खा असं नाही चालणार आहे. एक साधारण आयुर्वेदामध्ये पण एक दिनचर्या ऋतुचर्या हा कन्सेप्ट आहे, की म्हणजे कुठल्या ऋतूमध्ये तुम्ही काय खायचंय किंवा कुठला आहार घ्यायचाय किंवा नाही घ्यायचाय त्याचं वर्णन दिलेलं आहे. किंवा दिनचर्याप्रमाणे म्हणजे सकाळी उठून तुम्ही काय फॉलो करायची आहे, आपली जी डे टू डे रुटीन आहे त्या तुम्ही कशा पद्धतीने ठेवायचं या पद्धतीचे काही नियम आहेत. असं नाही की घरचं खा म्हणजे तुम्ही 12 वाजता उठा, 12 वाजता चहा घ्या आणि नंतर जेव्हा हवं तेव्हा 3-4 वाजता, असं नाहीये. त्यामुळे हे 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 असं टाइम टेबल पण हॅम्पर करणार आहे जरी घरचं खाल्लं तरी. त्याच्यामुळे टाइम टेबलकडे पण लक्ष द्यायचंय, आपल्या आहाराकडे लक्ष द्यायचंय. आणि एक योगासनं जर तुम्ही केलीत, म्हणजे कसं आहे ती होलिस्टिक ट्रीटमेंट आहे असं आपण म्हणू शकतो, की ज्याचा माइंडवर परिणाम होतो, बॉडीवर परिणाम होतो. त्यामुळे हे दोन्ही गोष्टी म्हणजे कुठल्याही प्रकारच्या स्ट्रेसमुळे कसं एक एक कारण आहे पीसीओडीचं, की ते स्ट्रेस असला आपल्याला कुठल्याही प्रकारचा, फॅमिली असेल किंवा कामावर असेल किंवा अभ्यासाचं काहीही असू शकतं, तर ह्या स्ट्रेसमुळे पण तो आजार वाढतो. त्यामुळे जे काही स्ट्रेस हॉर्मोन्स शरीरात रिलीज होतात त्याच्यामुळे पण ह्याचा परिणाम होतो ह्याच्यावरती. तर ते सगळं कंट्रोल करायला योगासनांची खूप जास्त हेल्प होते, किंवा ओव्हरऑल हेल्थसाठी पण आपल्याला ते खूप महत्वाचं आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी आपण त्याच्यासाठी करू शकतो नक्कीच. आणि अगदीच ट्रीटमेंटची वेळ आली तर आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या शुद्धीकरणाच्या ट्रीटमेंट्स आहेत, पंचकर्म वगैरे, की ज्याच्यामुळे शरीर शुद्धीकरण म्हणजे हे नॉर्मलाइज करायला आपल्याला हेल्प करतं. म्हणजे अननेसेसरी हॉर्मोनल पिल्स खाणार, मग त्या पिरियड्स रेग्युलर करणार, पुन्हा ते पिल्स खाईपर्यंत ते रेग्युलर असतात, परत काही परत महिन्यांनी ते इरेग्युलर होऊन जातात. तर तुम्ही असं आयुष्यभर गोळ्यांवरती डिपेंड न राहता आपण ती नॉर्मल आपली नॅचरल प्रोसिजरच कशी नीट करता येईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा नक्की फायदा होतो. जे आयुर्वेदामध्ये अशा बऱ्याच काही ट्रीटमेंट्स आहेत की ज्याचा 100% पीसीओडी रिव्हर्स करायला खूप जास्त चांगला उपयोग होतो. नक्कीच तुम्ही खूप चांगली माहिती दिली मॅडम. पण मला आता एक जेन्युइनली प्रश्न असा पडलाय, की मग आता एक ऑफिसला जाणाऱ्या महिला असतील किंवा आता आपण सुद्धा वर्किंग आहोत, तर मग त्यांनी त्यांचं टाइम टेबल कशा प्रकारे सेट करावं? आता एक तुम्ही एक डॉक्टर म्हणून तुम्ही त्यांना काय सजेशन द्याल, की त्यांनी म्हणजे प्रॉपर आपण टाइम टेबल तर त्यांचं नाही ठरवू शकत, पण एक कशा प्रकारे त्यांनी स्वतःमध्ये स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे किंवा स्वतःच्या हेल्थसाठी वेळ द्यायला पाहिजे? नक्कीच, की म्हणजे सर्वात पहिल्यांदी टाइम टेबल जसं मी म्हटलं, की बऱ्याचदा असं होतं, की सकाळी खूप घाई असते, खायला वेळ हो. नसतो, ब्रेकफास्टला वेळ नसतो, काहीतरी खायचं किंवा दूध प्यायचं किंवा चहा प्यायचा आणि निघून जायचं. किंवा तेही काही लोक करत नाहीत, की चहा आणि दूध सुद्धा ते ऑफिसमध्ये कधी पोहोचतील 11 वाजता किंवा 12 वाजता, त्या पद्धतीने ते फॉलो करतात आणि तेव्हा करतात ते. किंवा मग जेवणाची भूक नसते, मग जेवण कधीतरी 3-4 वाजता घेणार. तर तसं न करता घरातनं निघताना एकतर तुमचं ब्रेकफास्ट आणि लंच हे हेवी असू दे, आणि तुमची जी डिनर आहे म्हणजे संध्याकाळचं, बरेचदा असं उलट होतं, डिनर तुम्ही कमी प्रमाणात घ्यायचं आहे. म्हणजे जो आहार तुमचे 2 घास कमी असले पाहिजेत रात्रीचे, ते आत्ताच्या ह्याच्यात उलट होतं. आपण सकाळी कमी जेवतो किंवा कधी कधी जेवण स्किप करतो दुपारचं, आणि रात्री आपण जास्त खातो, किंवा आपण बऱ्याचदा रात्री पार्टी असते तर बाहेर खातो. तर हे कारण असू शकतं. त्यामुळे हे काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला टाळता येऊ शकतात. त्याच्यानंतर एक विरुद्ध आहार म्हणून कन्सेप्ट आहे आयुर्वेदामध्ये. म्हणजे बरेचदा चुकीच्या पद्धतीने आपण आहार घेतो, म्हणजे जे काही कॉम्बिनेशन सांगितलेले आहेत की जे खाल्ल्यामुळे शरीरामध्ये एक प्रकारे विषाप्रमाणे ते ऍक्ट करतात, असं आपण म्हणू शकतो, की त्याचा दुष्परिणाम होतो शरीरात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण धरलं की दूध आणि फळं आपण एकत्र नाही खायचंय असं सांगितलंय, मग बरेचदा आपण मिल्कशेक पितो, किंवा दूध आणि खिचडी वगैरे अशा पद्धतीने, किंवा मध आणि तूप एकत्र नाही खायचे, किंवा दही रात्री नाही खायचे, असे काही नियम आहेत आहाराबद्दलचे. तर ते आपण फॉलो करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जास्तीत जास्त समजा नाहीये वेळ, तुम्हाला काही प्रिपेअर करायला वेळ नाही, तर त्यावेळेला तुम्ही फ्रुट्स खाऊ शकता. किंवा बऱ्याचदा भूक नसते किंवा मग काहीतरी आपण खाल्लं जातं किंवा उपवासाच्या वेळी वगैरे, तर तुम्ही असे असे पदार्थ न खाता तुम्ही फ्रुट्स घेऊ शकता. किंवा हलका असला पाहिजे आहार ज्यावेळेला, आणि आपल्याला भूक नाहीये त्यावेळेला जबरदस्तीचं काहीही खायचं नाहीये. पण शक्यतो असं बघायचं की आपला ब्रेकफास्ट हा असला पाहिजे. अगदीच तुम्ही पोळी भाजी खाऊ शकता, जे तुम्ही टिफिनसाठी बनवणार आहात ते सकाळी तुम्ही घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे जर दररोज वेगळा नाश्ता बनत असेल तर तेही तुम्ही करू शकता. पण जास्तीत जास्त ऑइली किंवा स्पायसी फूड आपल्याला अवॉइड करायचंय.
पोळी वगैरे आपण किंवा पराठा वगैरे अशा पद्धतीचा आपण घेऊ शकतो आहार. आणि जास्तीत जास्त आंबवलेले पदार्थ आपल्याला अवॉइड करायचे आहेत. म्हणजे वन्स इन अ वाईल इज ओके, पण नेहमीच ते घ्यायचे नाहीयेत. तर या पद्धतीचा आहार करू शकतो, किंवा एक थोडासा वेळ आपण समजा 15-20 मिनिटं जरी आपण देऊ शकलो योगासनांना, तर तो तेवढा द्यायचा आहे. आणि प्राणायाम आणि योगासनं हे दोन्ही आपल्या रुटीन मध्ये इन्क्लूड करायचंय. म्हणजे असं कसं आपण पार्लरची व्हिजिट असते तेव्हा कसं आपल्याला जायचं असतं, तर आपण ती कशीही मॅनेज करतो. तर त्या पद्धतीनेच ह्याच्यासाठी पण थोडासा वेळ आपल्याला काढणं आवश्यक काढावा. आहे. बरोबर. आणि म्हणजे मग आता हे झालं पीसीओडी बद्दल आणि म्हणजे मगाची एक प्रश्न राहिला आपला, की मुलींमध्ये जेव्हा हार्मोनल चेंजेस होत राहतात, आपल्या स्त्रियांमध्ये जेव्हा हार्मोनल चेंजेस होत राहतात, तेव्हा त्यांचा स्वभावामध्ये कुठेतरी चिडचिडपणा येतो. तर ते त्याच्या मागे काय कारण किंवा ते कशामुळे होत असतं त्या सगळ्या गोष्टी? हो, अशी बरेच आहे. म्हणजे थोडंसं मानसिकरित्या पण त्याचा कुठेतरी इफेक्ट होतो, की एन्झायटी असू शकते किंवा हा चिडचिडपणा खूप जास्त. तर त्याचाही कुठेतरी हॉर्मोन्सशी संबंध आहे. म्हणजे जे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन असे 2 हॉर्मोन जे आहेत ते आपल्या ओव्हरीमधून निघतात आणि त्याचा सिरोटोनिन नावाच्या संप्रेरक शी संबंध असतो, जे आपल्याला म्हणजे इरिटेबल किंवा अशी जी कंडिशन असते त्याच्यासाठी कारणीभूत आहेत. तर कुठेतरी हा जो परिणाम आहे तो त्याच्यासाठीही म्हणजे जी चिडचिडपणा होतोय, तर त्याच्यासाठीही तेच कारणीभूत आहे, की आपली जी शारीरिक जी हॉर्मोनची स्थिती आहे ती वरखाली कुठेतरी झाल्यामुळे हा चिडचिडपणा जास्ती होतोय. किंवा कधीतरी असं होतं की कामावरचा स्ट्रेस निघतो किंवा एन्झायटी असते किंवा कसलं तरी टेन्शन असतं, तर तेही कुठेतरी या मार्गातून बाहेर पडतं आणि त्याचा इफेक्ट शरीरावर नक्कीच होतो. आणि मग आता हा पीसीओडी झाला किंवा हार्मोनल चेंजेस झाला. तर या व्यतिरिक्त अजून कोणते असे प्रॉब्लेम्स आहेत किंवा कोणते असे आजार आहेत का, की जे महिलांमध्ये विशेष करून पाहायला मिळतात आणि त्यांचा त्यांना खरंच त्रास होतोय? असे कोणते अजून काही प्रॉब्लेम्स असू शकतात आता महिलांना? अशा कंडिशन्स खूप साऱ्या आहेत, पण आता एक 2-3 स्पेसिफाय करायच्या म्हटल्या तर त्याच्यामध्ये एक फायब्रॉइड्सची कंडिशन आहे, ज्याच्यामध्ये ज्या रक्ताच्या गाठी तयार होतात युटरसमध्ये वगैरे. किंवा आणखीन एक कंडिशन आहे एंडोमेट्रिओसिस म्हणून, हल्ली पण ते पण प्रमाण आपल्याला वाढताना दिसतंय. की एंडोमेट्रिओसिस म्हणजे काय असतं, की जी आपलं रक्ताची म्हणजे जे दर महिन्याला आपल्या युटरसमध्ये इंटरनल वॉल असतो त्याचं एंडोमेट्रियम, जे शेड होऊन बाहेर पडतं सर्व्हिक्स मधून किंवा अपत्यपथातून बाहेर पडतं. तर त्याची ती नॉर्मल जी गती आहे ते ती त्या दिशेने न राहता ते उलट्या दिशेने जातं रक्त, म्हणजे वरच्या साईडला जातं. म्हणजे ओके. जे ट्यूब्स आहेत किंवा ओव्हरीज आहेत तिकडे तो थर वाढायला सुरुवात होते आणि दर महिन्याला जसं आपलं ब्लिडिंग बाहेर येतं पिरियडचं, त्या पद्धतीने तिथूनही ते रक्तस्राव व्हायला सुरुवात. आणि याच्यामध्ये खूप जास्त पोटात दुखणं किंवा या पद्धतीची लक्षणं असतात, की ब्लिडिंग कधी कधी जास्त होतं किंवा खूप जास्त पोटात दुखतं. पण बऱ्याचदा तो आधी आजार डायग्नोज होत नाही किंवा कळून येत नाही. तर त्याच्यासाठी पण आपल्याला की प्रॉपर म्हणजे आपल्याला अशी समजा एखादी लक्षणं आली आहेत, तर त्याची प्रॉपर आपण ट्रीटमेंट घेणं किंवा त्याचं इन्व्हेस्टिगेट करणं किंवा डॉक्टरला लगेच दाखवणं, हे सगळं करणं इमिजिएटली करणं आवश्यक आहे. असं नाही की आपण वेळ काढतोय, हा असं होतं पोटात दुखतं वगैरे, असं नसतं जनरली. पण समजा पण मग नॉर्मली त्याची एक हां. पण मग त्याची प्रामुख्याने लक्षणे कोणती असतात, की कोणती लक्षणं जास्त दिसतात, की ह्या सगळ्यासाठी आपल्याला? या सगळ्यासाठी म्हणजे एकतर पिरियडचं ब्लिडिंग होऊ शकतं जास्ती प्रमाणात किंवा ते डिले होऊ शकतात जास्ती किंवा खूप जास्त पोटात दुखू शकतं. तर या पद्धतीची लक्षणं त्याच्यामध्ये आढळून येतात. ओके. आणि अच्छा, त्याच्यामध्ये चालेल. आयुर्वेदामध्ये खूप जास्त म्हणजे चांगली ट्रीटमेंट आहे. बस्ती करून एक ट्रीटमेंट आहे, की जी आपण ह्याच्या मार्गातून देतो, म्हणजे आपल्या टॉयलेटच्या मार्गातून, गुदद्वारातून आपण काही कॅथेटरद्वारे औषधी काढे तेल हे शरीरात सोडतो, की ज्याचा खूप जास्त ह्या सगळ्या गोष्टींवर, म्हणजे आता ही जनरली जी कंडिशन आहे ती वातामुळे उद्भवते असं आपण म्हणतो. आता आयुर्वेदा म्हणजे जे त्रिदोष सांगितले आहेत त्याच्यापैकी वातामुळे ही कंडिशन उद्भवते. तर त्याचा अनुलोमन म्हणजे खालच्या दिशेने आपल्याला त्याला जी त्याची दिशा वरच्या साईडने झाली आहे, तर ती आपल्याला खालच्या दिशेने नॉर्मल करायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला बस्ती वगैरे यासारख्या ट्रीटमेंट्स बऱ्याचशा उपलब्ध आहेत. तर त्याचा आपण फायदा घेऊ शकतो. त्याच्यानंतर फायब्रॉइड सारख्या कंडिशनसाठीही आपल्याला पंचकर्माचा खूप जास्ती चांगला फायदा होतो. त्याशिवाय अनेक आयुर्वेदिक औषधं आहेत, की हर्बल आहेत, जी ज्याचा आपल्याला अपाय होणार नाही. म्हणजे जी हॉर्मोनल पिल्स खाल्ल्यामुळे, म्हणजे आपण एक ट्रीटमेंट करायला जातो त्याच्यामध्ये आपण हॉर्मोन्स घेतो, जो आपला ऑलरेडी शरीरात बिघडलंय आणि आपण बाहेरूनही हॉर्मोन्सच घेतोय पुन्हा, म्हणजे येस. तो बिघाड आपण डबल करतोय.
तर त्या पद्धतीने न जाता की ती नॉर्मल कंडिशन कशी होईल याच्यासाठी काही औषधं आयुर्वेदामध्ये सांगितलीत, तर ती आपण वापरून या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल आणू शकतो. येस येस, नक्कीच. तुम्ही ना आम्हाला खूप छान माहिती देते आणि खूप डिटेलमध्ये सांगताय. ते खरंच सर्व महिलांनी मला असं वाटतं नक्कीच हे लाईव्ह बघायला पाहिजे आणि खरंच यातून खरंच आपण आपल्या लाईफमध्ये कशा प्रकारे चेंजेस करायला पाहिजेत आणि कोणत्या गोष्टींमुळे आपल्या लाईफमध्ये इम्पॅक्ट होतो आपल्या शरीरावरती, त्याचा सगळ्याचा कोणत्या गोष्टी केल्याने इम्पॅक्ट वगैरे होतोय, सगळं आम्हाला तुम्ही खूप छान सांगताय. त्यानंतर पुढचा आहे की मला एक प्रश्न असा आहे की मुलींना आजकाल फिटनेस खूप करायला आवडतं, म्हणजे त्यांना स्लिम बॉडी हवी असते. फिटनेस राहण्यासाठी ते कधी कधी हेवी डाएट पण करतात. मग त्यासाठी तुम्ही त्यांना काय सांगाल की कदाचित या हेवी डाएटमुळे पण बॉडीवरती आपल्या परिणाम होत असतो, की मग मी जेवणारच नाही किंवा मी जेवणच कमी करेन किंवा मी फक्त काही पर्टिक्युलर पदार्थ आहेत फक्त तेवढंच खाईन. फक्त हे फिटनेससाठी म्हणजे आपल्या एक लुकसाठी एवढे स्वतःवरती हे केले जातात. मग त्याबद्दल तुम्ही काही सांगाल का? नक्कीच. आता बरेचसे असं करतात की जिम जॉईन करतात किंवा येस येस. म्हणजे आता मला बारीकच व्हायचंय, मला असंच घालायचंय, मला असे कपडे घालायचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण त्या कुठेतरी जाऊन थांबायला पाहिजेत. म्हणजे नुसतंच आपल्याला कपडे घालायचे आहेत किंवा छान दिसायचंय म्हणून तो फिटनेस न राहता तो इंटरनली पण फिटनेस असला पाहिजे. म्हणजे नुसतंच बाहेरून छान दिसून उपयोग नाहीये. जर बॉडीच्या आतमध्ये पण तुमची कंडिशन तशीच असेल तरच त्या फिटनेसचा फायदा आहे. म्हणजे तो इंटरनल पाहिजे माझ्या मते तरी, की फक्त वरवरचं चांगलं दिसून कुणालाच फायदा होणार नाहीये. म्हणजे आणि हे बरोबर. जे डाएट प्रॉपर आहे की हे एवढंच खाणार किंवा हे खाणारच नाही किंवा स्किप हा. करणार डाएट, तर ते अजिबात चुकीचं आहे. कारण समजा एखादं मील तुम्ही स्किप करताय ना, तर शरीरामध्ये खूप जास्ती प्रमाणात वात वाढतो आणि त्याचा कुठेतरी आपल्या शरीरातल्या अग्नीवर, म्हणजे जो पाचक अग्नी असतो आपल्या शरीरामध्ये, म्हणजे जे डायजेशनसाठी इम्पॉर्टंट आहे, तर त्याच्यावर कुठेतरी परिणाम होतो आणि जे फायद्यासाठी आपण करायला जातोय त्याचे उलटे परिणाम व्हायला लागतात. म्हणजे बरोबर. जे आपण भले आपण थोडंसं खातोय किंवा अगदीच तुम्ही दाल खिचडीच खाणार किंवा काही असं ओट्स खाणार, हे सगळं फॅड जे पदार्थ जे आहेत तेही पचायला प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे जर पचनच व्यवस्थित नाही झालं तर नुसतेच ते खाऊन किंवा न खाऊन काहीच उपयोग नाहीये. त्याचे दुष्परिणामच शरीरावर जास्त होणार आहेत आणि कदाचित ते इमिजिएट दिसत नसतील पण कालांतराने ते दिसणारच आहेत. त्याच्यामुळे आणि त्यातनं बऱ्याचशा कंडिशन म्हणजे हायपरटेन्शन आहे, कोलेस्ट्रॉल आहे, ह्या सगळ्या गोष्टी वाढत जाऊ शकतात नंतर. तर नुसता बरोबर. तो फिटनेस तेवढ्या पुरत्या मर्यादित न ठेवता आपण तो इंटरनली आपण कसे चांगले राहू, फिट राहू याच्यावर लक्ष देणं आवश्यक आहे. नक्कीच. आणि त्याच्यानंतर कसं असतं की म्हणजे महिलांमध्ये हल्ली महिलांचं कसं असतं की काही फॅट महिला असतात, ठीक आहे, फॅट असतात. तर मग कुठेतरी त्यांच्या मनामध्ये एक न्यूनगंड निर्माण होतो की यार मी किती फॅट आहे, माझी मैत्रीण आहे ती स्लिम आहे. आणि मग कुठेतरी मग त्या स्वतःमध्ये एक न्यूनगंड निर्माण होतो आणि मग त्याचं काहीतरी एक वेगळं मानसिक डिप्रेशन, म्हणजे मानसिक त्याचा ताण येणं किंवा मग त्याने डिप्रेशन मध्ये जाणं. तर मग अशा महिलांना तुम्ही काही सजेस्ट कराल का? नक्कीच. म्हणजे हा पॉइंट बरोबर आहे एकदम, की कुठेतरी फॅट असण्याला तो कुठेतरी मानसिक न्यूनगंड त्यांच्यात नक्कीच असतो. पण त्याच्यासाठी अगदी जर तुम्ही मनापासून प्रयत्न केले तर ती कंडिशनही आपण कमी करू शकतो किंवा अ, अगदीच त्याचा आपल्याला लाज वाटायचीही गरज नाही. काही मेडिकल कंडिशन असू शकते, की त्यामुळे त्यांचं वजन वाढलंय किंवा काही गोष्टी आहेत. पण असं नाहीये की त्या फॅट आहेत म्हणून त्यांची प्रकृती किंवा त्यांचे स्वास्थ्य बरोबर नाही. तर त्या पद्धतीने न जाता आपण ते कमी करण्यासाठी किंवा काही विशिष्ट प्रयत्न करणं आवश्यक आहे, की ज्याच्यामुळे आपली शारीरिक आणि होतं असं, की बऱ्याचदा हम्म. प्रॉपर पंचकर्म किंवा अशा काही ट्रीटमेंट्सही अवेलेबल आहेत, की ज्याच्यामुळे वजन पण ते आपल्याला मनाशी ठरवावं लागतं, की येस असं नाहीये येस. की आज ही गोळी खाल्ली आणि मी बारीक झाली. असं कुठलंच औषध नाहीये किंवा नाही. गोळी नाहीये, की हे तुम्ही खाल्लं किंवा हे केलं आणि एका दिवसात तुम्ही बारीक झालं. असं होणार नाहीये. तर त्याच्यासाठी कसं आपण योगामध्ये एक अष्टांग सांगितली आहेत, की यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी. त्याच्यापैकी यम आणि नियम हे आपण जनरली फॉलो करणं खूप आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला तो निर्धार करावा लागेल, की हा मला कमी करायचंय किंवा मला हे फॉलो करायचंय. म्हणजे कसं होतं, की आता हा मी डाएट करते, एक 4 दिवस झाले सगळं फॉलो केलं, 5व्या दिवशी सगळं सुटलं. असं बरेचदा हम्म. होतं, की जिम जॉईन केली, पैसे भरले, 4 दिवस गेलं आणि 5व्या दिवशी गेलंच नाही आणि तेव्हापासून ते बरोबर. बंद झालं. तर हा. असं न करता आपल्याला ते मनाशी ठरवून तो निर्धार करून ते सगळे नियम फॉलो करून आपल्याला त्या सगळ्या गोष्टी करणं खूप आवश्यक आहे. तर त्याचा 100% नक्की फायदा होतो शरीराला. अच्छा.
आणि मग माझा आता एक इंटरेस्टिंग प्रश्न असा आहे की आता तुम्ही योगामध्ये तज्ज्ञ आहात आणि मग योगा आपल्या लाईफमध्ये किती महत्वाचा आहे, म्हणजे नॉट ओन्ली फॉर लेडीज, म्हणजे सगळ्यांसाठीच योगा महत्वाचा आहे. आणि मग योगा नक्कीच. केल्याने आपल्या वरती त्याचा किती प्रभाव आपल्या आरोग्यावरती पडतो, याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच. आता जनरली कसं आहे, आयुर्वेद आणि योग या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं आपण म्हणू शकतो. दोन्ही जे आहेत म्हणजे ज्याचं काय म्हणतो आपण ध्येय हे एकच आहे. म्हणजे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण. हे एक म्हणू शकतो की आपण जे स्वस्थ व्यक्ती आहे त्याचं ते स्वास्थ्य तसंच्या तसं टिकवून ठेवायचं किंवा डिझीज प्रिव्हेन्शन म्हणजे व्याधी आपल्याला होऊ नये म्हणून याच्यासाठी म्हणून या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आयुर्वेदात जे काही नियम सांगितले आहेत खाण्याबद्दलचे किंवा पाणी किती प्यावं, किती पिऊ नये किंवा काय फॉलो करावं, हे सगळ्या गोष्टी कुठल्या ऋतूमध्ये काय खावं हे सगळं सांगितलेलं आहे. जे आपलं एन्शंट आपण म्हणू शकतो हेरिटेज आहे ते आपण सोडून आपण वेस्टर्न लाईफच्या मागे धावायला जनरली बघतो की हा डाएट केला, तो डाएट केला, ह्यांनी असं केलं म्हणून मी करणार आहे, असं अशा पद्धतीने आपण करायला जातो. पण आपल्याकडे जे आहे आपलं जे इंडियन कल्चर आहे ते सोडून आपण बाकीच्या ठिकाणी न धावता आपण जे आहे ते फॉलो केलं तर त्याचा नक्की फायदा होईल. आणि योग ही अशी एक काय म्हणतो आपण स्ट्रीम आहे की ज्याच्यामुळे आपली माइंड बॉडी आणि साऊल हे तिन्ही एकत्र आणून किंवा ह्या तिन्हीवरती परिणाम केला जातो. किंवा अशी बरीचशी आसनं आहेत किंवा प्राणायाम आहे म्हणजे ज्याच्यामुळे ब्रीदिंगवर आपल्याला कसा कंट्रोल करायचा आहे हे शिकवलं जातं. किंवा ह्याच्यामुळे जे आपल्या शरीरातले सिस्टीम आहेत, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टीम आहे, ते आपल्या हार्ट, लंग्स ह्या सगळ्या गोष्टी हे जे अवयव आहेत ते व्यवस्थित कार्य करायला पाहिजेत. किंवा ही जी एंडोक्राईन सिस्टीम आहे ज्यातून हॉर्मोन सिक्रेट होणार आहेत तर ही हॉर्मोनल सिस्टीम व्यवस्थित कार्य करावी त्याच्यासाठी ही आसनं खूप जास्त फायदा करतात. आणि आपल्याला त्याच्यातनं बरेच म्हणजे हेल्थ रिलेटेड असू दे किंवा आपल्या नॉर्मल हेल्थ मेंटेन करण्यासाठी असू दे खूप जास्त फायदा होतो. आणि नुसतीच आसनं टीव्ही मध्ये बघून किंवा नेटवरती बघून ती करणं उपयोगाचं नाहीये. कारण त्याच्यामध्ये प्राणधारणा ही एक कन्सेप्ट असते. म्हणजे कुठलंही आसन करताना म्हणजे आता नेमका फरक आहे की योग आणि सॉरी एक्सरसाइज ह्याच्यामधला फरक आहे की योगामध्ये आपल्याला रिलॅक्सेशन खूप जास्ती प्रमाणात महत्वाचं आहे. म्हणजे कुठेही शरीरावर ताण न देता आपल्याला ते आपल्या आपल्या कॅपॅसिटीनुसार करता येतं. म्हणजे प्रत्येकाची कॅपॅसिटी सेम नसणार आहे तर त्या कॅपॅसिटीनुसार ते करून आपल्याला त्याचे तेवढेच फायदे अनुभवता येतात. ऍज इफ एक्सरसाइज मध्ये आपण जनरली बघतो की ती खूप फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे की ज्याच्यामुळे नंतर आपली एनर्जी ड्रेन व्हायला सुरुवात होते. तर ह्याच्यामध्ये अगदीच उलट आहे की योगामध्ये आपल्याला एनर्जी गेन होते. आणि रिलॅक्सेशन टेक्निक्स असतात त्याच्यामध्ये की प्राणधारणा म्हणून एक कन्सेप्ट आहे. आता विषय निघालाय म्हणून मी सांगते की कुठलंही आसन आपण जी फायनल पोज घेतो त्याची एकतर त्याच्यामध्ये जातानाही आपल्याला सगळ्या मुवमेंट स्लो आणि स्टडी करायच्या असतात, त्या कंट्रोल्ड मॅनर मध्ये करायच्या असतात. आणि त्याच्यानंतर प्राणधारणा हा कन्सेप्ट आहे जे आपल्या लक्ष आहे जे आपल्या श्वासावर केंद्रित करायचं. तर आता जे आपण मगाचपासून जे डिस्कस केलंय की मानसिक आजार किंवा मेंटल कंडिशन, डिप्रेशन, एन्झायटी, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी ते प्राणधारणा करणं किंवा नुसतीच जरी तुम्ही प्राणधारणा केली की आपल्या श्वासांवर जरी नुसतं लक्ष केंद्रित केलं तरीही त्याचा खूप जास्त फायदा होतो. आणि प्राणायाम वगैरे तर आहेच की ज्याच्यामुळे शरीरामध्ये इतरही काही आजार असतील किंवा काही कंडिशन्स असतील तर त्याचा नक्की फायदा होतो. नक्कीच तुम्ही आम्हाला योगाबद्दल पण एवढ्या छान पद्धतीने समजावलं. आपल्याकडे ऍक्च्युली वेळ खूप कमी आहे आणि भरपूर सारी माहिती आम्हाला तुमच्याकडून पण घ्यायची आणि तरी तुम्ही या कमी कालावधीमध्ये सुद्धा तुम्ही आम्हाला खूप माहिती दिली आणि खूप चांगल्या प्रकारे डिटेलमध्ये जाऊन तुम्ही माहिती सांगितलीत. आणि मग आता आपला शेवटचा प्रश्न, आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात. आता 8 मार्च आहे, महिला दिन आहे, तर तुम्ही त्याबद्दल एक महिलांना काय सांगू शकाल? ओव्हरऑल आता आपण एक चांगली मुलाखत झाली आपल्यामध्ये, सगळे आपण माहिती वगैरे घेतली त्याच्यामध्ये, तर तुम्ही एक महिलांना काय सजेस्ट कराल किंवा तुमच्याकडून तुम्ही महिलांसाठी काय सांगू शकता? नक्कीच. आता आपण एवढ्या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या आणि ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच घाबरवण्यासाठी कुणालाही नव्हत्या. पण आपल्या हेल्थची आपण कशी काळजी घ्यावी किंवा कुठे काय चेंजेस करावेत
की अगदीच 100% चेंजेस करणं कुणालाही शक्य नसतं. तुम्ही एका चेंज पासून जर स्टार्ट केलं तर हळूहळू करून तुम्ही त्या लाईफमध्ये तुमची जी लाईफस्टाईल आहे ती चेंज करू शकता. अगदीच दुसऱ्या दिवशी तुम्ही सगळंच करणार आहात फॉलो असं माझं म्हणणं नाहीये. पण थोडं थोडं करून तुम्ही एक एक गोष्ट जरी बदलत गेलात ना तरीही तुमच्या शरीराला त्याचा फायदा होणार आहे. आणि जास्तीत जास्त स्वतःकडे थोडंसं वेळ द्या. आपलं जनरली असं होतं की इंडियन कल्चरमध्ये म्हणजे घरातली जी व्यक्ती स्त्री असते ती घरातल्या सगळ्यांची काळजी घेते पण ती स्वतःच्या काळजीसाठी थोडीशी मागे पडते किंवा कुठेतरी निग्लेक्ट होते किंवा अगदीच अशी कंडिशन म्हणजे काहीतरी डिझीज कंडिशन येईपर्यंत ती त्याच्याकडे लक्ष देत नाही जनरली. तर तसं न करता तुमच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्या. तुम्ही जर छान राहिलात तर तुमच्या घरचे सगळे छान राहतील आणि सगळे स्वस्थ राहतील. अच्छा, नक्कीच पूजा मॅम, तुम्ही आज आमच्या आम्ही वरळीकर या फेसबुक पेजमध्ये आम्हाला जॉईन झालात आणि सर्व महिलांना खूप उत्कृष्ट पद्धतीने एवढं छान मार्गदर्शन केलं आणि योगाबद्दल माहिती सांगितलीत. आपल्या स्त्रियांचे एवढे आजार असतात तर त्यावरती स्त्रियांनी कशा प्रकारे कंट्रोल केलं पाहिजे आणि कशा प्रकारे स्वतःची काळजी घेतली पाहिजे हे तुम्ही सांगितलं. सो या सगळ्या या मुलाखतीचा नक्कीच आपल्या ज्या महिला या मुलाखत बघतील त्या नक्कीच सर्व महिलांना याचा फायदा होईल. कारण की आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये जेव्हा महिला काम करत असतात आपल्या प्रोफेशनमध्ये त्या एकदम डेडिकेशननी काम करत असतात तेव्हा या सगळ्या प्रॉब्लेम्सला त्यांना फेस करावंच लागतं आणि त्यांच्या लाईफमध्ये हे सगळे प्रॉब्लेम येतच राहतात. तर तुम्ही आम्हाला त्याच्यावरती कशा प्रकारे आपण मात केली पाहिजे आणि कशा प्रकारे आपण महिलांनी आपल्या सर्व लेडीजनी आपल्या आरोग्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे याची खूप छान माहिती सांगितली. सो धन्यवाद. मी आम्ही वरळीकर फेसबुक पेजच्या वतीने मी तुमचे खूप आभार मानते. तुम्ही आम्हाला जॉईन झालात. थँक्यू सो मच. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट एक येस 4-5 गोष्टी मला मेन्शन कराव्याशा वाटतायत. येस येस म्हणजे काही शुअर शुअर. सुपर फूड्स म्हणू शकतो किंवा काही गोष्टी म्हणू शकतो की ज्या सगळ्या महिलांनी किंवा कोणी जेंट्सनीही जरी त्यांच्या डाएटमध्ये इन्क्लूड केल्या तर त्याचा नक्की फायदा होईल. म्हणजे त्यातली सर्वात पहिली गोष्ट आहे की तूप. जे आपण गाईचं तूप आपण घरी वापरतो ओके ते जनरली असं असतं की मी हे खाल्लं तर माझं वजन वाढेल किंवा असं काहीतरी डोक्यात असतं त्याच्यामुळे ते हो अवॉइड बरोबर. केलं जातं तूप खाणं. तर तसं न करता ती सर्वात खूप एक सुपर फूड म्हणू शकतो आपण आहे जे आपल्या घरात अवेलेबल असतं तर त्याचा वापर करू शकतो. एक दुसरा एक पदार्थ आहे नाचणी की ज्याच्यातनं आपल्याला नॅचरली कॅल्शियम मिळतं किंवा शरीरात हे उष्णतेमुळे होणारे जे आजार आहेत कारण ती स्वभावाने थंड आहे तर त्याच्यामुळे उष्णतेमुळे होणारे जे आजार आहेत ते आपल्याला टाळता येऊ शकतात. त्याच्यानंतर मुलींसाठी आता हा प्रोग्राम आपण स्पेसिफिकली येस महिलांसाठी केलाय म्हणून सांगते की एक काळ्या मनुका ज्या असतात त्या तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्या घरात अवेलेबल असणारे हे सगळे पदार्थ आहेत. हळद ज्याचा आपण जास्तीत जास्त वापर करू शकतो ज्याचा वापर आपण इम्युनिटीसाठी चांगला होतो. आपण आता बघितलंच आहे कोरोना काळामध्ये की बऱ्याचशा अशा गोष्टी आपण फॉलो केल्या किंवा त्याच्यामुळे बरेचशा लोकांना फायदाही झाला. पण इट्स नॉट द थिंग की इम्युनिटी तुम्ही एक दिवसात वाढवाल काढे पिऊन आणि च्यवनप्राश खाऊन. बरोबर. यू हॅव टू टेक केअर ऑफ इट फ्रॉम द येस डे वन. म्हणजे तुम्हाला आधीपासून जर केलं तर त्याचा फायदा होणार आहे नक्की. आणि येस एक 4-5 योगासनं आहेत जस्ट मी नावं मेन्शन करते पण अगदीच तुम्ही कुठेतरी योगा टीचरच्या अंडर तुम्ही ती केलीत तर जास्त चांगलं आहे की नुसतंच त्या पोज मध्ये न येस जाता तुम्ही येस ते येस मेंटली पण ते फॉलो केलं पाहिजे. तर त्यातलं पहिलं आसन आहे भुजंगासन जे ओके स्त्रियांसाठी खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर आहे शलभासन जे ओके जी 4-5 आसनं आहेत ती अगदीच आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर खूप चांगलं काम करतात. प्राणायामपैकी अनुलोम विलोम जे अगदीच सोपं आहे जे आपण रोज फॉलो हो करू हो शकतो. तर ह्या जी काय 2-4 आसनं आहेत तर ह्याचा फायदा नक्की तुम्ही करून घ्या आणि योग आणि आयुर्वेद दोन्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये नक्की इन्क्लूड करा. येस येस. थँक्यू. थँक्यू सो मच. तुम्ही जाता जाताना सुद्धा आम्हाला खूप छान इन्फॉर्मेशन दिली आहे की महिलांनी म्हणजे मी आता जसं तुम्ही म्हणालात की नाही तूप नको खाऊ मी जाड होईन कदाचित महिलांचं असं असतं. पण नाही तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे नक्कीच महिलांनी ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वतःनी आपल्या लाईफस्टाईल मध्ये त्यांनी थोडेसे चेंजेस करायला पाहिजेत. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला थँक्यू सांगते आणि तुम्ही आमच्या फेसबुक पेजला जॉईन झालात आणि आपल्याला खूप साऱ्या महिलांचे मेसेजेस सुद्धा येत आहेत की त्यांना हा इंटरव्ह्यू आहे तो खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटतं कारण की खरंच तुम्ही खूप छान माहिती दिलीत. सो मी पुन्हा एकदा आम्ही वरळीकर या फेसबुक पेज मधून तुमचे खूप आभार मानते आणि थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला जॉईन झालात. थँक्यू सो मच.